मित्रांनो, व्हिडिओ नंबर 143. चला तर सुरू करू आणि पाहू याचा विषय काय आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 2-3 विषय सांगणार आहे. चला तर पाहूया. आजचा विषय मित्रांनो असा आहे, डाटाबेसमुळे कोणता फायदा होतो. डाटाबेसमुळे कोणता फायदा होतो बघूया. डाटाबेस माहिती एकत्र करून ती अशी व्यवस्थित मांडतो की जी सहजतेने ॲक्सेस, मॅनेज आणि अपडेट करता येऊ शकेल. व्हेरी गुड. कम्प्युटर डाटाबेस स्टोअर केलेला डाटा व्यवस्थित करण्यासाठी पूर्णपणे अवलंबून असतो. कम्प्युटर डाटाबेस स्टोअर केलेला डाटा व्यवस्थित करण्यासाठी पूर्णपणे अवलंबून असतो. हा सॉफ्टवेअर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नावाने ओळखला जातो. व्हेरी गुड. पुढे बघूया. इतिहास. डाटाबेस शब्दाचा वापर टायटल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ ए कम्प्युटर सेंटर्स डाटाबेसने आपल्या सिम्पोजियम मध्ये केला होता. 1970 मध्ये डाटाबेस शब्द युरोपात विशेष प्रचलित होता आणि या दशकाच्या अखेरीस या शब्दाचा वापर वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. सुरुवातीला डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम 1960 मध्ये विकसित केली गेली होती. याचा प्रवर्तक म्हणून चार्ल्स बॅचमॅनला ओळखले जात होते. यापूर्वी डाटाबेससाठी पंचिंग कार्ड आणि मॅग्नेटिक टेपचा वापर केला जात असे. बघा मित्रांनो, पुढे बघा. प्रकार. डाटाबेसला त्याच्या कंटेंटच्या आधारे निरनिराळ्या कॅटेगरी, बिब्लिओग्राफिक, फुल टेक्स्ट, न्यूमेरिक आणि इमेजमध्ये विभागले जात असते. कम्प्युटिंगमध्ये डाटाबेस याच्या संस्थेच्या गरजेच्या आधारे वर्गीकृत केला जात असतो. सध्या प्रचलित टॅब्युलर डाटाबेसमध्ये डाटाविषयी सांगितले जाते, जेणेकरून तो पुन्हा व्यवस्थित व ॲक्सेस करता येऊ शकतो. व्हेरी गुड. पुढे बघूया. सुविधा काय आहे? डाटाबेस सामान्यतः रेकॉर्ड आणि फाईल्स, उदाहरणार्थ सेल्स ट्रान्झॅक्शन्स, प्रॉडक्ट कॅटलॉग, कस्टम प्रोफाईलचे समुच्चयन असते. डाटाबेस मॅनेजर युजरला रीड आणि राईट करण्याची कॅपॅबिलिटी, स्पेशल रिपोर्ट जनरेशनची सुविधा देत असतो. पुढे बघूया. कोणते मॉडेल? सध्या डाटाबेसच्या रिलेशनल मॉडेलचा वापर सर्वात जास्त होतो. डाटाबेसच्या हायरार्किकल नेटवर्क मॉडेलचाही वापर होत असतो. डाटाबेस कमी स्टोरेज क्षमता 1 MB आणि जास्त स्टोरेज क्षमता टेराबाइट असणारे असू शकतात. डाटाबेस स्टोरेजची क्षमता 1 MB आणि जादा स्टोरेज असेल तर टेराबाइट असणारे असू शकतात. डाटाबेस हार्ड डिस्क स्टोअर करणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसमध्ये स्टोअर करता येते. व्हेरी गुड. तर मित्रांनो, ही झाली डाटाबेसची माहिती. आता एक छोटासा विषय घेतो मी. विकसित न केलेल्या कोणत्या गोष्टीची खंत वाटते तुम्हाला? म्हणजे तुमच्या तरुण वयात, 20व्या वयामध्ये न केलेल्या कोणत्या गोष्टीची खंत वाटते ते आपण जरा
बघूया. प्रवास, अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, दीर्घकाळाचा विचार करणे. 21व्या वर्षी बहुतेक जण नोकरी आणि पगार यावर लक्ष केंद्रित करतात. करिअरचा दीर्घकालीन विचार ते करत नाही. चक्रवाढीचा फायदा घेण्यासाठी तरुण वयापासूनच बचत आणि गुंतवणूक. भाड्यातून मुक्त होण्यासाठी, घर घेण्यासाठी धावाधाव. मित्रांना कुटुंबियाच्या संपर्कात न राहणे. उथळ स्वभावाच्या लोकांपासून दूर न जाणे. दुसरे काय करीत याचा विचार करत बसणे. दीर्घकालीन नियोजन न करणे. लक्ष केंद्रित करून वाटचाल न करणे. ह्या गोष्टी आपण विशीमध्ये न केलेल्या गोष्टींची खंत वाटत असेल तुम्हाला, तर हे साधी गोष्ट आहे. आता तुम्हाला आणखीन एक मित्रांनो खाण्याविषयी सांगतो. बघूया काय ते. केळीचे काही औषधी गुणधर्म पण आहेत, तर ते बघूया आपण. स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळी रक्तस्राव अधिक होत असेल तर तो नियमित करण्यासाठी दुधामध्ये पिकलेले केळे मिसळून खावे, फायदा होतो. केळीचा दुसरा फायदा, केळीचे नेहमी सेवन केल्याने शरीर सुदृढ तर होतेच, शिवाय शरीरातील कफ, पित्त, वात यासारखे रोगही नाहीसे होतात. व्हेरी गुड. तळलेल्या भागावर केळ्याची साल लावल्याने जळलेल्या म्हणजे अंगाशी जळलेल्या भागावर केळीची साल लावल्याने त्या भागाची जळजळ कमी होते आणि आराम मिळतो. व्हेरी गुड. अपचन झाल्यास दही आणि केळी खाल्ल्यास लवकर आराम मिळतो. पोटामध्ये जळजळ आणि पोटाचे अन्य विकार यासाठी तुम्ही केळी साखरेसोबत खाल्ल्यास आराम मिळतो. व्हेरी गुड. पुढे बघूया. कच्च्या केळीचे सेवन केल्यास ते तुमच्या अल्सरपासून सुटका करू शकते. व्हेरी गुड. मॅग्नेशियमचे प्रमाण केळ्यामध्ये असल्याने केळी आरामात पचली जातात आणि शरीरातील मेटाबॉलिझम चालू ठेवते. हे झाले मित्रांचे केळ्यांचे काही औषधी गुणधर्म. तर ह्या विषयानंतर माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.